नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ तयार करण्याच्या सुरुवातीलाच सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. अनेक विद्यार्थी व्हिडिओ जरूर पाहतात, परंतु चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी विसरून जातात. कृपया चॅनेल सबस्क्राईब केले तर घेतलेल्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी निश्चितच तुमचा खरीचा वाटा असणार आहे. कृपया आपण चॅनेल सबस्क्राईब करावं, व्हिडिओ जरूर पाहावा एवढी कळकळीची विनंती. धन्यवाद. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABCच्या बाजू BCवर D व E हे बिंदू असे आहेत की BD आणि CE समान आहेत. तसेच AD आणि AE समान आहेत. तर दाखवायचं आहे त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACE हे छोटे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप दाखवायचे आहेत. मांडणी पहा. पक्ष आहे तो लिहिलेला आहे. बाजू BCवर बिंदू D आणि E असे आहेत की BD बरोबर EC आणि AD बरोबर AE. साध्य हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. ABD त्रिकोण आणि ACE. त्यासाठी त्रिकोण ADE मध्ये म्हणजे तो जो त्रिकोण आहे त्या ADE मध्ये AD एकरूप AE. साहजिकच या ठिकाणी हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप भुजासमोरील कोण एकरूप असतात. त्यामुळे कोन ADE हा AE समोरचा कोण आहे आणि कोन AED हा AD समोरचा कोण आहे ते एकरूप आहेत. कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय त्याला आपण एक म्हटलेलं आहे. आता याच ADE मध्ये कोन ADB मिळवला तर या दोघांची बेरीज 180 होते, कारण रेषीय जोडीतील कोण आहेत. त्याचबरोबर कोन AED मध्ये AEC मिळवला, या दोघांची 180 बेरीज रेषीय जोडीतील आपण त्याला 1 आणि 2 अनुक्रमे असं विधान म्हटलेलं आहे. पहा, कोन ADE अधिक कोन ADE ADB अधिक कोन ADE बरोबर 180 रेषीय जोडीतील कोण. तसेच कोन AEC अधिक कोन AED बरोबर 180 याला आपण 3 म्हटलेलं आहे. 1 म्हटलेलं आहे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. ओके, म्हणूनच या ठिकाणी 2 आणि 3 ची डावी बाजू समान आहे. उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू समान, म्हणजेच कोन ADB अधिक कोन ADE बरोबर कोन AEC अधिक कोन AED. ओके, 1 वरून आपण ADB कोन आणि कोन AEC समान आहेत, एकरूप आहेत म्हणणार आहोत. कारण ADE आणि AED हे जर दोन कोण एकरूप असतील समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा वापर करून, तर ADB आणि AEC एकरूप असणार आहेत. हे एकरूप असल्यामुळं ओके. आणि मग हे दोन त्रिकोण आता विचारात घ्यायचे आहेत, त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACE. कारण ADB बरोबर AEC इथं दाखवलेलं आहे. रेख BD एकरूप रेख CE दिलेला आहे. रेख AD एकरूप रेख AE दिलेलं आहे. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कारण बाकोबा कसोटी. ओके, ही बाजू हा कोण आणि ही बाजू बाकोबा. ओके, अशा पद्धतीने हे दोन त्रिकोण एकरूप दाखवलेले आहेत. त्यानंतर तिसरा आहे, 3 दिलेले असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 4 गुण आहेत. 8 गुणांचा हा प्रश्न चौथा आहे. त्रिकोण LMN असा कडा की कोण M बरोबर 60 अंश, कोण N बरोबर 80 अंश, त्रिकोणाची परिमिती 11 सेमी आहे. ही रचना करण्यासाठी प्रथमतः त्रिकोणाच्या परिमिती एवढी रेख PQ काढायची आहे 11 सेंटीमीटरची. पहा, हा PQ 11 सेंटीमीटरचा आहे. आणि मग कोण P जवळ जो कोण करायचा आहे तो त्यांनी M कोण 60 मापाचा दिलेला आहे, त्याच्या निमपट 30 मापाचा. म्हणजे कोण P जवळचा कोण Mच्या निमपट म्हणजे 60/2 30 मापाचा कोण या ठिकाणी करायचा आहे. हा 30 मापाचा कोण इथं केलेला आहे P जवळ. Q जवळ या ठिकाणी हा N 80 मापाचा आहे, त्याच्या निमपट म्हणजे 80/2 बरोबर 40 अंश Q जवळचा कोण केलेला आहे. म्हणजे Q जवळ या ठिकाणी हा 40 अंशाचा कोण केला आहे. 10, 20, 30 आणि 40 अंशाचा. ओके, 40 अंशाचा आणि 30 अंशाचा कोण करणारे जे किरण आहेत ते असे वळवायचे की ते L मध्ये छेदतील. ओके, आता आपल्याकडं LQ आहे
एल क्यू बाजूचा लंबदुभाजक, पुढची प्रोसेस आहे त्याची कृती. एल क्यू बाजूचा लंबदुभाजक काढायचा आहे. एल क्यूच्या निमपटीपेक्षा जास्त अंतर घेऊन क्यू केंद्र घेऊन एल क्यूच्या वर आणि खाली चाप मारायचे आहे. त्याला छेदणारे त्याच अंतरानं एल केंद्र घ्यायचा आहे आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे आहेत. हे पहा. आणि हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवायचे आहेत. आणि हा एल क्यूचा लंबदुभाजक जिथं पी क्यूला या 11 सेंटीमीटर लांबी जी काढलेली आहे परिमिती एवढी, पी क्यूला जिथं छेदतोय तिथं एन नाव द्यायचं आहे. आता एल झाला, एन झाला, तो जोडून पण घेतला एल एन. त्यानंतर आपल्याला पी एलचा लंबदुभाजक काढायचा आहे. जसा एल क्यूचा काढला तसा पी एलचा लंबदुभाजक काढताना पी एलच्या निमपटीपेक्षा जास्त अंतर घेऊन पी एलच्या वरच्या बाजूला आणि खाली अशा पद्धतीने कंस काढायचे आहेत. आणि त्याच कंसांना छेदणारे चाप मारायचे आहेत वरती आणि खाली. ओके. आणि हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवायचे आहेत. आता या ठिकाणी पी एलचा लंबदुभाजक जिथं पी क्यूला छेदतोय तिथं यम नाव दिलेलं आहे. एल आणि यम जोडलेला आहे. साहजिकच त्रिकोण एल यम एन तयार झालेला आहे. यम या ठिकाणी आपण 60 अंशाचा कोन मोजलेला नसताना, मोजून काढलेला नसताना काही गरज भासलेली नाही तिथं, तरीसुद्धा तो 60 मापाचा झालेला आहे. 10 20 30 40 50 60. आणि एन जवळचा 80 मापाचा कोन आपण काढलेला नाही, तरी पण तो 80 अंशाचा कोन तयार झालेला आहे. पहा, 10 20 30 40 50 60 70 आणि 80 अंशाचा. ओके. अशा पद्धतीनं आपणही या रचनेचा सराव करावा. त्यानंतर प्रश्न 5वा, त्यामध्ये कोणताही एक सोडवायचा आहे. 3 गुणांचा असतो. विद्यार्थ्यांनी स्वतः हा प्रश्न आपल्या अवलोकनानं सोडवायचा आहे, समजावून घेऊन. प्रत्येक त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात हे आकृती काढून दाखवा आणि प्रत्येक शिरोबिंदूपाशी होणाऱ्या बाह्यकोनांची नावे लिहा. हा त्रिकोण ABC काढलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक भुजा वाढवलेल्या आहेत. या ठिकाणी साहजिकच बाह्यकोन म्हणजे त्रिकोणाच्या कोणाला, म्हणजे आतला जो आंतरकोन आहे, या आंतरकोनाला रेषीय जोडी तयार करणारा कोन म्हणजे कोन BAC. या त्रिकोणाच्या कोनानं कोन HAC किंवा CAH बरोबर रेषीय जोडी तयार केलाय. शिवाय कोन BAC या कोणाबरोबर कोन BAI या कोणानं पण रेषीय जोडी तयार केलाय. त्यामुळं ए जवळ झालेले बाह्यकोन, त्रिकोणाच्या कोनाला रेषीय जोडी तयार करणारा कोन म्हणजे बाह्यकोन. इथं 2 आहेत, 1 2. बी जवळ 2 आहेत आणि सी जवळ 2 आहेत. एकूण 6 बाह्यकोन असतात. त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. ए जवळचे कोण आहेत? कोन BAI आणि CAH. ए जवळचे कोण आहेत ते. बी जवळचे कोण GBA आणि कोण FBC किंवा CBF. पहा, GBA आणि कोण CBF. आणि सी जवळचे कोण, हा घ्यायचा नाही, हा त्रिकोणाच्या आंतरकोनाचा विरुद्ध कोण आहे. DCE हा कोण घ्यायचा नाही. इथं HAIAH घ्यायचा नाही, विरुद्ध कोण आहे याचा. इथं GBF घ्यायचा नाही. एकूण बी जवळ 4 कोण आहे ते, त्यातला हा विरुद्ध कोण सोडला, त्रिकोणाचा आंतरकोन सोडला, राहिलेल्या 2 कोणांची नावं. इथं पण कोण ACD आणि कोण BCE. इथं लिहिलं आहे कोण BCE, कोण ACD. सी जवळ बी जवळचे 2 कोण आहेत, तिथं मध्ये बी आहे, आणि ए जवळचे 2 कोण, असे 6 कोण असतात. आणि आकृतीनं आपण हे दाखवलेलं आहे. त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा, त्यावरून सशर्त विधान पक्ष आणि साध्य लिहा. ही आकृती समांतरभुज चौकोनाची आहे. त्याच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात. सशर्त विधान काय लिहिलं पाहिजे मग? जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. सशर्त विधान म्हणजे जर तरच्या स्वरूपात. जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. पक्ष दिलेल्या बाबी चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. साध्य रेख AD एकरूप रेख BC सम्मुख भुजा एकरूप असतात आणि रेख AB एकरूप रेख CD. ओके. आकृतीमध्ये या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे सशर्त विधान, जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात.
त्यानंतर पक्ष चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि साध्य समभुज एकरूप असतात. बाजू AD एकरूप बाजू BC आणि बाजू AB एकरूप बाजू CD. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ जरूर पहा. पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आपण व्हिडिओ लाईक करावा, चॅनल सबस्क्राईब करावं आणि तो पाहावा. आपण पाहता जरूर, त्यासाठी तुमचे आभार. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सबस्क्राईब करून मला सहकार्य करावं. धन्यवाद.